नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तुम्हाला। आज आपण एक खूप सुंदर रांगोळी आणलेला आहे आणि खूप सोपं रांगोळी आहे। 5 ते 5 टिपक्यांचे रांगोळी आहे। 5 ते 5 टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि लाईक करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आता 5 ते 5 टिपक्या ठेवून झालेला आहे। आता त्यानंतर आपल्याला दुसरा टिपका, आडवाचे दुसरा टिपका आणि उभेचे दुसरा टिपक्याला आपल्याला क्रॉस मध्ये एक रेष ओढून घ्यायचा आहे। प्रत्येक चारही बाजूला आपल्याला एक एक रेष ओढून घ्यायचा आहे। आता चारही बाजूला एक एक रेष ओढून घेतलेला आहे। आता त्यानंतर त्याच्या अपोजिट आपल्याला चौकोन रेष ओढून घ्यायचा आहे। आडवा 2 रेष आणि वरती एक असं आपल्याला 4 रेष ओढून घ्यायचा आहे। प्रत्येक ह्याला आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे 4-4 रेषच्या। आता खाली वरती आता 2-2 बाजूला मी चौकोनी बॉक्स केलेला आहे। त्या बॉक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये एक टिपका दिसतोय, बाहेर एक टिपका दिसतोय, त्याला आपल्याला एक रेष घेऊन जोडायचा आहे। आता चारही बाजूला रेष जोडून घेतलेला आहे। आता त्यानंतर त्या बॉक्स मध्ये आपल्याला 2-2 रेष ओढायचे। आता ह्या बॉक्स मध्ये 2, आता पुढच्या बॉक्स मध्ये 2, आता टोटल मिळून आपल्याला एका बॉक्स मध्ये 5 रेष ओढलेला आहे। आता असं आडवा 2 रेष ओढलेला आहे, मध्ये आपण पहिला एक ओढलेला होतं ते सुद्धा आहे, त्याला धरून आपल्याला 5 रेष झालेला आहे। प्रत्येक बॉक्स मध्ये 5 रेष आहे। आता प्रत्येक बॉक्स मधला रेष ओढून झालेला आहे। आता याच्यानंतर आपल्याला परत आडवा रेष ओढून घ्यायचा आहे। आडवा 4 रेष ओढून घ्यायचा आहे आपल्याला। उभं 5 दिसतोय, आडवा 4 रेष आहे। आता प्रत्येक बॉक्स मध्ये आपल्याला 4 रेष ओढून घ्यायचा आहे। अगदी सिंपल रांगोळी आहे, अगदी सोपा आहे आणि पटकन होणारा रांगोळी आहे। आणि ह्याच्यामध्ये रंग सुद्धा भरायचा आपल्याला जास्त वेळ लागणार नाहीये, पटकन होतोय। आता हा तयार झालेला आहे। आता त्यानंतर आपल्याला पहिला आपण रेष ओढलेला आहे, आजूचे आणि बाजूचे दोन्ही घेऊन आपल्याला जोडायचं आहे। दुसरा रेषला दुसरं, तिसरा रेषला तिसरं, चौथा रेषला चौथा आणि आता शेवटला 5व्या रेषला आपल्याला दोन्ही मिळून जोडून घ्यायचं आहे। दोन्ही बॉक्सचं शेवटचे रेष आहे ते दोन्ही मिळून आपल्याला जोडून घ्यायचं आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला असंच करायचे, पहिला रेषला पहिला, दुसऱ्याला दुसरा, तिसऱ्याला तिसरा, चौथ्याला चौथा, 5व्याला 5वा, दोन्ही मिळून आपल्याला हाफ सर्कल आकाराने जोडून घ्यायचं आहे। प्रत्येकाला आपल्याला असंच जोडून घ्यायचं आहे। तर मी जोडून घेतलेला आहे प्रत्येकाला चारी बाजूनी। त्यानंतर मी आता जोडून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये एक एक रेष मी लाल रंगाचे रेष ओढून घेत आहे। प्रत्येक एक एक रेषच्या मध्ये लाल रंगाचे रेष ओढून घेत आहे, त्याच्यामुळे आपला रांगोळी खूप सुंदर दिसते।
चला आता हा पूर्णपणे रंग भरून झालेला आहे। त्यानंतर आतमध्ये आपल्याला एक बॉक्स दिसतोय, त्याच्या आतमध्ये अजून एक छोटंसं बॉक्स करून घ्यायचं आहे। ते बॉक्स करून घेतल्यानंतर मी त्याच्या आतमध्ये रंग भरून घेत आहे। लाल रंगाचे रंग भरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंग भरून घेऊ शकता। मी लाल रंगाचे रंग भरून घेतलेला आहे। आता त्यानंतर बाहेरच्या बाजूला मी पिवळा रंगाचे रंग भरून घेतलेला आहे। त्याच्यामुळे पिवळा आणि लाल कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतोय। आता हा आपण आपला रंग भरून तयार झालेला आहे। बघू शकाल तुम्ही, दिसायला किती सुंदर रांगोळी दिसतोय आपलं। आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक एक रेष दिसतोय, वरच्या 4 रेष दिसतोय, त्याला मी कमळ करून घेत आहे। प्रत्येक 4ही बाजूला आपल्याला कमळ करून घ्यायचं आहे। आता आपलं 4ही बाजूला कमळ करून तयार झालेलं आहे। आता ह्याच्यानंतर मी ह्याच्या कमळच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून घेत आहे। प्रत्येक ह्याला गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे। चला आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे। आता बघू शकाल तुम्ही, दिसायला किती सुंदर रांगोळी दिसतोय आपल्याला। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला आपण लाल रंगाच्या रेष ओढलेला होता, त्याच्यावरती आपल्याला टिपके ठेवायचे आहे। प्रत्येक ह्याला आपल्याला टिपके ठेवायचे आहे। थोडंसं जास्ती रांगोळी सोडून आपल्याला हातातलं जास्ती सोडायचं, मोठे टिपके ठेवून घ्यायचं आहे आपल्याला। प्रत्येक ह्याला मी 4-4 टिपके ठेवून घेतलेला आहे।
आता ठिपके ठेवून झालेला आहे। आता ह्याच्यानंतर मी बोटाने थोडंसं त्याला दाबून एक फुलाच्या पाकळीचा आकार करून घेत आहे प्रत्येक ह्याला। त्याच्यामुळे आपला रांगोळी खूप सुंदर दिसायला। आता प्रत्येक ह्याला असंच करून घेत आहे। आता ह्याच्यानंतर मी ह्याच्या आतमध्ये हिरवा रंगाचे रंग भरून घेत आहे थोडंसं। आता त्यानंतर मी कमळच्या वरती एक छोटासा एक टिपका ठेवलेला आहे, त्यानंतर थोडंसं रेष सोडलेला आहे। टिपका ठेवून मी थोडंसं दाबून घेतलेलं आहे, प्रेस करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर कमळ दिसतोय। आता प्रत्येक ह्याला आपल्याला असंच करून घ्यायचं आहे। कशी वाटली तुम्हाला रांगोळी? आवडले तर नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करा, शेअर करा। बाय बाय। उद्या भेटूया परत असंच एक सुंदर रांगोळी घेऊन।